एका देवाला फक्त त्याच्या जातीमुळे देवाच्या दारात उभा राहण्याचा अधिकार नाकारला गेला. पण त्या भक्ताच्या प्रेमापुढे स्वतः पंढरीचा विठ्ठलही हरला. मंदिराच्या बाहेर उभा असलेल्या त्या भक्ताला विठ्ठलाने असं कवटाळलं की संपूर्ण समाज थक्क झाला. कोण होता हा भक्त? काय होती त्याची चूक? आणि का आजही पंढरपूरच्या मातीत त्याच्या भक्तीचा सुगंध दरवळतो? ही कथा आहे संत चोखामेळा यांच्या अखंड भक्तीची. अशा भक्तीची त्याच्यासाठी देवाने माणसांनी उभारलेल्या भिंती मोडून टाकल्या. ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावर वसलेले ते पवित्र नगर, जिथे प्रत्येक श्वासात विठ्ठल विठ्ठल असा नामघोष घुमत असे. पण याच पवित्र भूमीत एक अशी काळी परंपरा होती जिने माणसाला माणूस म्हणून नव्हे तर जातीच्या चौकटीत मोजायला शिकवले होते. त्या काळात समाजात उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य अशा भीती इतक्या उंच होत्या की त्या ओलांडण्याचा विचारही कोणी करू शकत नव्हता. देव सर्वात आहे असं शास्त्र सांगत होते, पण देवाचे दरवाजे मात्र सर्वांसाठी खुले नव्हते. याच काळात एका छोट्याशा गावात एका गरीब महार कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव होते चोखा. पुढे हाच चोखा संपूर्ण महाराष्ट्रात संत चोखामेळा म्हणून परिचित झाला. लहानपणापासूनच चोखा इतर मुलांसारखा नव्हता. त्याला खेळण्यापेक्षा देवाचे नाव घ्यायला अधिक आवडत असे. गावात कुठेही हरिपाठ, कीर्तन किंवा भजन सुरू झाले की तो लांब उभा राहून कान देऊन ऐकत असे, कारण त्याला आत बसण्याची परवानगी नव्हती. कीर्तनाला जेव्हा विठ्ठलाच्या प्रेमाचे वर्णन केले जाई तेव्हा चोखाच्या डोळ्यात अश्रू यायचे. तो मनात विचार करायचा, जर विठ्ठल खरोखरच सर्वांचा असेल तर मी त्याचा नाही का? हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार उमटत असे. एक दिवस तो आपल्या आईजवळ गेला. त्याने आईला निरागसपणे विचारले, आई, विठ्ठल मला भेटेल का? आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने मुलाच्या डोक्यावर हात फिरवत उत्तर दिले, बाळा, विठ्ठलाला जात नसते पण जगाला असते. तू त्याचे नाव घेत राहा, एक दिवस तो स्वतः तुला भेटेल. आईचे ते शब्द चोखाच्या मनात कायमचे कोरले गेले. त्या दिवसापासून चोखाने एकच संकल्प केला, माझा श्वास असेपर्यंत मी विठ्ठलाचे नाव सोडणार नाही. सकाळी काम, दिवसभर कष्ट आणि संध्याकाळी फक्त विठ्ठलाचे नामस्मरण. हाताने श्रम पण मनाने तो कायम पंढरपुरात असे. काही वर्षांनी त्याचा विवाह सोयराबाई यांच्याशी झाला. सोयराबाई इतक्या परमभक्त होत्या. संसारात दारिद्र्य होते, 2 वेळच्या अन्नाचीही भ्रांत होती, पण विठ्ठलावरील श्रद्धा मात्र अढळ होती. रात्री दोघेही झोपण्यापूर्वी एकत्र बसून विठ्ठलाचे अभंग म्हणत असत. सोयराबाई म्हणत, चोखा, आपल्याकडे धन नाही, मान नाही, पण विठ्ठलाचे नाव आहे, तेच आपले खरे वैभव. चोखा हसत उत्तर देत असे, ज्याच्या मुखी विठ्ठल आहे ते जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. एके दिवशी गावातून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे निघाली. टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले होते. चोखाच्या मनातही तीव्र इच्छा जागी झाली, मीही विठ्ठलाला भेटणार, एकदा का होईना पण त्याचे दर्शन घेणार. सोयराबाईंनी त्याला साथ दिली. दोघेही अनवाणी पायांनी ओठांवर विठ्ठलाचे नाव घेत दिंडीसोबत निघाले. अनेक दिवसांचा प्रवास करून अखेर ते पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या काठी उभे राहून चोखा आनंदाने रडू लागला, विठ्ठला, मी आलो, तुझ्या भेटीसाठी आलो. त्यांचे नदी स्नान केले आणि थरथरणाऱ्या पावलांनी मंदिराकडे चालू लागला. मंदिराचे शिखर दिसताच त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. आज त्याचे आयुष्य सार्थक होणार होते, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळीच परीक्षा ठेवली होती.
तो मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचताच काही पुजाऱ्याने त्याला अडवले. थांब, कुठे चाललास? चोखा नम्रपणे म्हणाला, मला माझ्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे. पुजारी रागाने ओरडला, तू महार आहेस, तुला मंदिरात प्रवेश नाही. मागे हो. क्षणभर चोखा स्तब्ध झाला. त्याने पुन्हा हात जोडले. मी देवाला स्पर्श करणार नाही, फक्त दुरून दर्शन घेऊन दे. पण उत्तरात त्याला फक्त अपमान मिळाला. त्याला मंदिराच्या पायऱ्यांवरून ढकलून बाहेर काढण्यात आले. चोखा खाली पडला. त्याच्या गुडघ्याला जखम झाली, पण त्याहून मोठी जखम त्याच्या हृदयाला झाली होती. तो मंदिराच्या बाहेर बसला. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने आकाशाकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात एकच प्रश्न विचारला, विठ्ठला, माझी चूक एवढीच का की मी या जातीत जन्मलो? चोखामेळाच्या डोळ्यात झोप नव्हती आणि मंदिराच्या आत विठ्ठलही शांत नव्हता. रात्र गडद होती चालली होती. पंढरपूरच्या मंदिरात शेजारती संपली होती. दिव्यांचा मंद प्रकाश गाभाऱ्यात लुकलुकत होता. भक्त आपापल्या घरी परतले होते. मंदिराचे मोठे दरवाजे बंद झाले होते. पण मंदिराच्या महाद्वाराबाहेर एका दगडावर बसलेला चोखामेळा अजूनही हलला नव्हता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात राग नव्हता. त्याने शांतपणे डोळे मिटले आणि विठ्ठलाचे नामस्मरण सुरू केले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी. त्याचा आवाज मंद होता, पण त्यातील ते प्रेम अथांग होते. क्षणाक्षणाला त्याचे अश्रू जमिनीवर पडत होते, जणू प्रत्येक अश्रू विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचत होता. सोयराबाई त्याच्या जवळ येऊन म्हणाल्या. त्यांनी बसल्या. त्यांनी अलगद विचारले, चोखा, घरी जाऊया का? चोखामेळा मंद हसला. सोयरा, घर तर इथेच आहे. माझा विठ्ठल या मंदिरात आहे. तोपर्यंत मी इथून कसा जाऊ? सोयराबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, लोकांनी तुला मंदिरातून बाहेर काढलं, पण विठ्ठलाने नाही. तो तुझं प्रेम नक्की पाहत असेल. चोखा म्हणाला, माझी एकच इच्छा आहे, एकदा त्याचं दर्शन व्हावं. मग हा जीव आनंदाने जाईल. दोघेही मंदिराच्या बाहेर बसून रात्रभर नामस्मरण करत राहिले. त्या रात्री गाभाऱ्यात एक अद्भुत शांतता होती. लोककथानुसार विठ्ठल आपल्या भक्ताच्या वेदनेने व्याकुळ झाला. त्याला जगाचे अस्पृश्य म्हटले. त्याला आपल्या हृदयात स्थान देणारा देव शांत कसा राहिला असता? पहाटेची वेळ झाली. मंदिराचे दरवाजे उघडण्याआधी पुजारी गाभाऱ्यात गेले. मूर्तीसमोर पोहोचताच ते थबकले. विठ्ठलाच्या चरणांजवळ मातीचे ठसे दिसत होते, जणू रात्री कोणीतरी मंदिराबाहेर जाऊन पुन्हा आत आले होते. पुजारी आश्चर्यचकित झाले. मंदिरात रात्रभर बंद होते. मग ते ठसे आले कुठून? कुणालाच उत्तर मिळालं नाही. पण मंदिराबाहेर बसलेल्या चोखामेळाच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो फक्त इतकंच म्हणाला, सोयरा, काल रात्री मला वाटलं माझा विठ्ठल माझ्याजवळ येऊन बसला होता. सोयराबाई काही बोलल्या नाहीत. त्यांना जाणवत होते. भक्तीच्या नात्याला पुराव्याची गरज नसते. त्या दिवसापासून चोखामेळा मंदिराच्या आत जाण्याचा हट्ट सोडून मंदिराच्या महाद्वाराबाहेरच बसू लागला. जिथून कळस दिसायचा तिथेच तो विठ्ठलाला नमस्कार करायचा. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत, काहीजण त्याची थट्टा करत. कोणी म्हणायचे, देव तुला कधीच भेटणार नाही. पण चोखा फक्त हसायचा. देवाला मंदिराच्या भिंती अडवत नाहीत. एक दिवस पंढरपुरात एका महान संत आले. त्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोक जमले. त्यांचे नाव होते संत नामदेव महाराज. कीर्तन सुरू झाले. नामदेव महाराज विठ्ठलाच्या प्रेमाविषयी बोलत होते. ते म्हणाले, ज्याच्या मनात प्रेम आहे त्याच्याजवळ विठ्ठल स्वतः धावत येतो. देवाला जातीचा अभिमान नाही, त्याला भक्ती हवी. हे शब्द ऐकताच चोखामेळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कीर्तन संपल्यावर नामदेव महाराजांची नजर गर्दीत उभ्या असलेल्या चोखांवर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. नामदेव महाराज स्वतः त्याच्याजवळ गेले. ते म्हणाले, तुझे नाव काय रे? चोखा नम्रपणे म्हणाला, माझं नाव चोखा. लोक मला चोखा महार म्हणतात. नामदेव महाराजांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला. ते हसले आणि म्हणाले, माझ्यासाठी तू चोखा भक्त आहेस. माणसाची जात जन्माने नाही, भक्तीने
चुकीने ठरते. हे ऐकून आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. पहिल्यांदाच एका महान संताने चोखा मेळ्याला इतका सन्मान दिला होता. त्या क्षणी चोखाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो नामदेवांच्या चरणी पडला. नामदेव महाराजांनी त्याला उचलले आणि छातीशी धरले. ते म्हणाले, आजपासून तू माझा सहकारी नाहीस, तू माझा भाऊ आहेस. चोखा मेळ्याला वाटले आज विठ्ठलानेच त्याला मिठी मारली आहे. त्याच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. पण समाजात हे नाते मान्य नव्हते आणि लवकरच अशी एक घटना घडणार होती जी संपूर्ण पंढरपूरला हादरवून सोडणार होती. संत नामदेवांच्या भेटीनंतर चोखा मेळ्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती. आता त्याच्या मनात दुःख नव्हते, तक्रार नव्हती, होती ती फक्त विठ्ठलाच्या नामाची गोडी. तो जाणून गेला होता की माणसाने जरी त्याच्यासाठी दरवाजे बंद केले तरी विठ्ठलाने त्याच्यासाठी आपले हृदय उघडे ठेवले आहे. चोखा रोज मंदिराच्या बाहेर उभा राहायचा. हातात टाळ, ओठांवर विठ्ठलाचे नाव आणि डोळ्यांत आपल्या आराध्याचे दर्शन घेण्याची आस असायची. लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होत. हा माणूस इतका दुःख सहन करूनही देवावर एवढे प्रेम कसे करू शकतो? पण चोखासाठी विठ्ठल हेच त्याचे सर्वस्व होते. तो म्हणायचा, जगाने मला दूर केले तरी चालेल, पण माझ्या विठ्ठलाने मला कधीही दूर करू नये. त्याच्या मुखातून निघणारे अभंग हळूहळू संपूर्ण पंढरपुरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याच्या शब्दात मोठे ज्ञान नव्हते, मोठ्या ग्रंथांचा आधार नव्हता, पण त्यात होते एका निर्मळ हृदयाचे प्रेम. एक दिवस काही लोकांनी चोखाला विचारले, चोखा, तुला मंदिरात प्रवेश मिळत नाही, तुला राग येत नाही का? चोखा शांतपणे हसला आणि म्हणाला, माझा विठ्ठल दगडाच्या मंदिरात नाही, तो माझ्या हृदयात आहे. ज्याच्या मनात प्रेम आहे त्याच्यासाठी प्रत्येक जागा पंढरपूर आहे. हे ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. हळूहळू चोखा मेळ्याच्या भक्तीची चर्चा दूरवर पोहोचू लागली. त्याची पत्नी सोयराबाई ही विठ्ठलाची महान भक्त होत्या. त्या आपल्या पतीच्या भक्तीला पूर्ण साथ देत असत. एक दिवस सोयराबाईंनी चोखाला विचारले, चोखा, आयुष्यभर एवढे कष्ट, अपमान आणि दुःख सहन करूनही तुझ्या मनात इतकं शांतता कशी? चोखा हसला आणि म्हणाला, सोयरे, ज्याच्या हातात विठ्ठलाचा हात असतो त्याला जगाच्या वेदना छोट्या वाटतात. दोघांचे जीवन गरिबीत होते, पण भक्तीच्या श्रीमंतीने भरलेले होते. काळ पुढे सरकत गेला. चोखा मेळ्याच्या अभंगांनी लोकांच्या मनातील भेदभावाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या भक्तीसमोर अनेकांना जाणवले की देव कोणत्याही एका जातीचा किंवा वर्गाचा किंवा एका व्यक्तीचा नसतो, तो सर्वांचा असतो. असे सांगितले जाते की एकदा विठ्ठलाने आपल्या या प्रिय भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक दिवस चोखा मंदिराबाहेर बसून अभंग म्हणत होता. तेव्हा एक साधा मनुष्य त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला काही अन्न मिळेल का? चोखाच्या घरी स्वतःसाठीही पुरेसे अन्न नव्हते, पण त्याने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने आपल्या घरातील अन्न त्या भुकेल्या माणसाला दिले. तो मनुष्य जेवून निघून गेला. चोखा मात्र आनंदाने विठ्ठलाचे नाव घेत राहिला. थोड्या वेळाने त्याला जाणवले, हा साधा मनुष्य नव्हता, हा तर माझा विठ्ठलच होता. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले. ते हात जोडून म्हणाला, विठ्ठला, तू मला दर्शन देण्यासाठी मंदिरात आला नाहीस, तू माझ्या दारी आलास. हीच खरी भक्ती होती. कारण चोखा मेळ्याने देवाला फक्त मूर्तीत पाहिले नाही, तर प्रत्येक जीवामध्ये पाहिले. त्यामुळेच तो संत म्हणाला, पण जीवनात वाट अजून संपलेली नव्हती. चोखा मेळ्याला अजून एक मोठ्या परीक्षेला सामोरे जावे लागणार होते. एक अशी परीक्षा जिथे त्याच्या शरीराला वेदना होतील, पण त्याची भक्ती अमर होईल. आणि इतिहासाच्या एक अशी घटना घडेल ज्यामुळे आजही पंढरपूरच्या भूमी संत चोखा मेळ्यांचे नाव आदराने घेतले जाते. काळ पुढे सरकत होता. चोखा मेळ्याचे वय वाढत होते, पण विठ्ठलावरील त्याची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत होती. त्याच्या शरीरावर कष्टाची चिन्हे होती, हातावर श्रमांच्या खुणा होत्या, पण मनात मात्र पांडुरंगाचे सुंदर रूप कायम वसले होते. तो रोज म्हणायचा, विठ्ठला, मला तुझ्या चरणी स्थान मिळावे, माझे जीवन तुझ्या नावासाठी उपयोगी पडावे. चोखा मेळ्याच्या भक्तीने अनेक लोक प्रभावित झाले होते, पण समाजातील अन्यायाच्या भिंती अजूनही पूर्णपणे कोसळल्या नव्हत्या. एकीकडे त्याच्या अभंगाचे कौतुक होत होते,
तर दुसरीकडे त्याला अजूनही अनेक अपमान सहन करावे लागत होते. पण चोखामेळ्याच्या मनात कोणासाठीही द्वेष नव्हता. तो म्हणायचा, ज्यांनी मला दुःख दिले त्याच्यासाठीही विठ्ठलाने सुख द्यावे, कारण अज्ञानामुळे माणूस दुसऱ्याला दुखावतो. अशी होती त्याची विशाल भक्ती. एक दिवस चोखामेळा मंदिराच्या बांधकामाच्या कामासाठी बोलावण्यात आले. पंढरपूर जवळ मंगळवेढा येथे बांधकामाचे काम सुरू होते. चोखा आपल्या नेहमीच्या भावनेने काम करू लागला. हाताने तो दगड उचलत होता, पण ओठांवर मात्र विठ्ठलाचे नाव होते. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यासाठी प्रत्येक श्रम ही पूजा होती. परंतु नियतीने त्याच्यासाठी एक कठीण क्षण लिहून ठेवला होता. काम सुरू असताना अचानक बांधकामाची भिंत कोसळली. अनेक मजुरांवर संकट आले. त्या दुर्घटनेत चोखामेळ्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला होता. शेवटच्या क्षणीही चोखामेळ्याच्या ओठांवर एकच नाव होते, विठ्ठला. त्याने डोळे मिटण्यापूर्वी जणू आपल्या आराध्याला हाक मारली, देवा, तुझ्या नावातच माझा श्वास आहे. आणि त्याचा जीव विठ्ठलाच्या चरणी विलीन झाला. पण ही कथा इथे संपली नाही, कारण भक्त आणि देवाचे नाते शरीराने संपत नाही. चोखामेळ्याच्या मृत्यूची बातमी पसरली. संत नामदेवांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, ज्याच्या हृदयात विठ्ठल होता तो भक्त आजही अमर आहे. असे सांगितले जाते की नामदेव महाराजांनी चोखामेळ्यांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ समाधीस्थ केल्या, कारण ज्या भक्ताला कधी मंदिरात प्रवेश मिळाला नाही त्याच भक्ताला विठ्ठलाच्या द्वाराशी कायमचे स्थान मिळाले. हीच तर विठ्ठलाची लीला होती. ज्याला समाजाने दाराबाहेर ठेवले त्याला देवाने आपल्या दारात स्थान दिले. आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ संत चोखामेळ्याची समाधी भक्तांना भक्ती, समानता आणि प्रेमाचा संदेश देते. चोखामेळ्याचे जीवन आपल्याला शिकवते, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठेपणाची गरज नसते, तर निर्मळ मनाची गरज असते. जात, धन, पद किंवा प्रतिष्ठा यापेक्षा भक्ती आणि माणुसकी मोठी असते. संत चोखामेळा आजही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी दीप आहे. त्याचे नाव घेताच मनात एकच भावना जागी होते, ज्यांच्या हृदयात विठ्ठल आहे त्याला जगातील कोणतीही भिंत थांबवू शकत नाही. भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.